नमस्कार सर्वांना, जय शिवराय। ज्यांनी शिवरायांना घडवलंय वाढवलंय, स्वराज्य कसं निर्माण करायचं याची प्रेरणा दिली, त्या राजमाता राष्ट्रमाता माँसाहेब जिजाऊ मैं मेरी झांसी नहीं दूंगी असं इंग्रजांना ठणकावून सांगणाऱ्या आणि मरेपर्यंत लढणाऱ्या राणी लक्ष्मीबाई, मुलींसाठी पहिली शाळा सुरू करणाऱ्या आणि स्त्री शिक्षणासाठी आपलं आयुष्य वाहून देणाऱ्या थोर समाजसुधारक सावित्रीबाई फुले, तसेच शेवटच्या श्वासापर्यंत समाजसेवेचे महान कार्य अविरतपणे चालू ठेवणाऱ्या अनाथांची माय सिंधुताई सपकाळ, या सर्व महिलांना आणि त्यांनी केलेल्या महान कार्याला वंदन करून जमलेल्या सर्व ग्रामस्थांचे, महिलांचे, प्रमुख पाहुण्यांचे, इतर मान्यवरांचे आणि सर्व सहकाऱ्यांचे मी स्वागत करतो। इतिहास सांगतो, आमच्या स्त्रीनेच शत्रू तुडवला, लक्ष्मीबाईंनी झाशीचा किल्ला लढवला, जिजाऊंनी राजा शिवछत्रपती घडवला, महाराणी ताराबाईंनी महाराष्ट्र भूमीत औरंगजेब रडवला। सणावारावरती राबणारी, कुटुंबाच्या काळजीत संपूर्ण विसरलेली, कुटुंबाला स्वतःच्या विश्व समजणारी, स्वतः वेळ काढून स्वतःसाठीच वेळ नसणारी एक जिवंत सहनशील मूर्ती म्हणजे स्त्री। पृथ्वीसारखी क्षमता, पर्वतासारखी महानता, चंद्रासारखी शीतलता, सागरासारखी विशालता आणि सूर्यासारखी तीव्रता असणाऱ्या महिलांमुळेच तर आपल्या सर्वांचे अस्तित्व टिकून आहे। प्रत्येक यशस्वी पुरुषामागे खंबीरपणे उभी असते ती एक स्त्री। तुमच्या सर्व चुका पदरात घालून तुम्हाला जीवापाड जपणारी तुमची आई असते, तुमच्यावर जीव ओवाळून टाकणारी तुमची बहीण असते, तुम्हाला निर्मळ प्रेमाचा सुखद अनुभव देणारी तुमची मैत्रीण असते, घरात लक्ष्मीच्या रूपात येऊन भाग्य उजळणारी तुमची मुलगी असते आणि कोणत्याही परिस्थितीत मरेपर्यंत तुम्हाला साथ देणारी तुमची बायको असते। ज्याला स्त्री आई म्हणून कळली तो जिजाऊचा शिवबा झाला, ज्याला स्त्री आई म्हणून कळली तो जिजाऊचा शिवबा झाला, ज्याला स्त्री बहीण म्हणून कळली तो मुक्ताईचा ज्ञानदेव झाला, ज्याला स्त्री मैत्रीण म्हणून कळली तो राधेचा श्याम झाला आणि ज्याला स्त्री पत्नी म्हणून कळली तो सीतेचा राम झाला। प्रत्येक महान व्यक्तीच्या जीवनात आणि यशात स्त्रियांचा सिंहाचा वाटा आहे, म्हणून स्त्री शक्तीला मानाचा माझा सलाम। महिला कमजोर नसतात, महिला लाचार नसतात, महिला दुर्बळ नसतात, महिला तर या पृथ्वी तलावर देवानंतर सर्वात जास्त पूजनीय असतात, कारण मरणाच्या दारात जाऊन सुद्धा एका नवीन आयुष्याला जन्म देतात। शेवटी जाता जाता एवढंच म्हणेन, स्त्री म्हणजे जन्मदाती, स्त्री म्हणजे संस्कृती, स्त्री म्हणजे नाविन्याचा वसा, स्त्री म्हणजे घराचा घरपण, स्त्री म्हणजे महान कार्य, अशा या स्त्री शक्तीला माझा मानाचा मुजरा। जय हिंद, जय महाराष्ट्र।